नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा स्टडी करणार आहे. द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट्स सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी तिच्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंना स्वतःकडे खेचत असते. याचं कारण काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्व बल असते. The center of mass of the earth is situated at its center. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्व बलाचं केंद्र आहे ते म्हणजेच पृथ्वीचं केंद्र असतं. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी दिशा आहे ती नेहमी कोणत्या ठिकाणी असते? पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे ॲट द सेंटर ऑफ द अर्थ असते. बिकॉज ऑफ दिस फोर्स अन ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. त्यामुळे कोणतीही वस्तू ही पृथ्वीवर येताना ती नेहमी कशी येते? यस, व्हर्टिकली डाऊनवर्ड टू द अर्थ, म्हणजे सरळ रेषेमध्ये खाली येताना दिसते. ती ऍक्च्युली कुठे येते? पृथ्वीच्या सेंटरकडे येते. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduces its velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero after a while. जेव्हा तुम्ही एखादा स्टोन घेतला, दगड घेतला आणि तो सरळ दिशेत अवकाशामध्ये फेकला पृथ्वीवरनं, बरोबर? तर पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या स्टोनला खालच्या दिशेने ओढतोय, परंतु तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्समुळे तो दगड वरच्या दिशेला झालाय. आता ह्या दोघांची दिशा म्हणजे डिस्प्लेसमेंटची दिशा ही वरती आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आहे. त्यामुळे हळूहळू काय होते? त्या स्टोनची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि हा जो कॉन्स्टंट अपवर्ड पुल आहे कोणाचा? अर्थचा, खालच्या दिशेने, ती व्हेलॉसिटी स्टोनची कमी कमी होत जाईल आणि एका क्षणी ती काय बनते? झिरो बनेल आणि त्यानंतर तो स्टोन हा कोणत्या दिशेला यायला लागतो? डाऊनवर्ड डायरेक्शन यायला लागतो. द पूल कंटिन्यू टू द एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट इन्फ्लुएन्स. आणि पृथ्वीच्या गुरुत्वबलामुळे तो स्टोन नंतर पृथ्वीच्या दिशेने खाली येतो. आता एक एक्झाम्पल जे आपण घेतलं होतं मागे महेंद्राचं आणि विराटचं, तेच आपण परत एकदा थोडं वेगळ्या प्रकारे घेऊ. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम्पल. मागे जे आपण घेतलं होतं ते. आता मास ऑफ अर्थ जो आहे तो 6 × 10⁻24 किलोग्रॅम आहे. रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 × 10⁶. आणि महेंद्राचं मास जे आपण ऑलरेडी घेतलं होतं विराट आणि महेंद्राच्या एक्झाम्पल मध्ये ते आहे 75 kg. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे G = 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम स्क्वेअर. आता समजा ह्या सगळ्या व्हॅल्यू मी इथे टाकल्या. F = G m1 m2 by r². ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची इथे व्हॅल्यू टाकली. m1 म्हणजे समजा महेंद्राचं मास आहे ते 75 टाकलं. m2 म्हणजे अर्थचं मास आहे ते इथं टाकलं 6 × 10⁻24. अर्थची रेडियस तिथं टाकून तिचा स्क्वेअर केला. जर कॅल्क्युलेशन केलं तर मला तो फोर्स मिळतो 733 न्यूटन, 733 न्यूटन. म्हणजे 733 न्यूटन या बलाने पृथ्वी थोडक्यात महेंद्राच्या बॉडीवरती अप्लाय होते आणि त्यामुळे तो अट्रॅक्ट केला जातो. आता एक दुसरं एक्झाम्पल आहे बघा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, व्हॉट विल बी द महेंद्राज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इफ द फॉलिंग डाऊन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ. म्हणजे जर तुम्ही रेस्ट पोझिशन कन्सिडर केली तर 1 सेकंदानंतर महेंद्राच्या बॉडीची व्हेलॉसिटी किती असेल? आता रेस्ट आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. फोर्स हा 733 न्यूटन आहे, ऑलरेडी आपण डिटरमाइन केला आहे मागच्या एक्झाम्पल मध्ये. महेंद्राच्या बॉडीचं मास 75 kg आहे आणि तुम्हाला टाइम स्पॅन दिलाय 1 सेकंद. 1 सेकंदानंतर विचारलेलं आहे. मग
महेंद्रच्या बॉडीचं आपण ऍक्सलरेशन काढून घेऊ. F इज इक्वल टू एम ए म्हणून ए इज इक्वल टू एफ बाय एम. त्याला 733 डिवायडेड बाय 75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन ऑफ मोशन ही व्हॅल्यू येते 9.77. महेंद्राज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड v इज इक्वल टू u प्लस at. u रेस्ट पोझिशनला ती आहे 0. त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर ते 9.77 येईल. आणि इंटू टी म्हणजे 1 सेकंद आहे टाईम म्हणून आपण इथं घेतलं. याचं कॅल्क्युलेशन केलं ते आलं 9.77 मीटर पर सेकंद म्हणजे विच इज 1.83 इंटू 10⁹ टाइम्स महेंद्राज वेलोसिटी. म्हणजे ती वेलोसिटी अतिशय जास्त आहे. मग जसा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तसं अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आता ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण, त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे गुरुत्व त्वरण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्व बल. पृथ्वी ज्या बलाने एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेते ते झालं त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्व बल. आणि पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं ते म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. पृथ्वी तिच्या सभोवतालच्या वस्तूंवरती गुरुत्व बल प्रयुक्त करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रयुक्त करते. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, a force acting on a body result in its acceleration. तुम्हाला 9th ला न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन होता, त्यानुसार a force acting on a body result in its acceleration. एखाद्या बॉडीवरती तुम्ही बल प्रयुक्त केलं तर ऍक्सलरेशन काय, F डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए. बरोबर ना, जेवढा फोर्स जास्त तेवढा ऍक्सलरेशन जास्त प्रोड्यूस होईल. आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीमध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस झालं. Thus the gravitational force कोणाचा, अर्थचा, ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी, एखाद्या बॉडीवरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला आहे आणि त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झालं, ऍक्सलरेशन प्रोड्यूस झालं. दिस इज कॉल्ड ॲज अ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट इज डिनोटेड बाय जी. So the gravitational force due to the earth on a body result in its acceleration. It is called as acceleration due to gravity. एखाद्या पदार्थामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे जे ऍक्सलरेशन, जे त्वरण प्रोड्यूस होतं त्याला म्हणतात ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ऍक्सलरेशन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे की जिच्या प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला किंवा रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला डायरेक्शनची गरज असते. मॅग्निट्यूड तर असेल पण डायरेक्शन पण लागते. तो एक प्रकारचा फोर्स आहे आणि म्हणून ती वेक्टर क्वांटिटी. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, द डायरेक्शन ऑफ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो एखाद्या ऑब्जेक्टवरती हा कोणत्या दिशेने असतो, तो असतो सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतो. आणि त्यामुळे द डायरेक्शन ऑफ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरणाची दिशा सुद्धा, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा ही कुठं असेल, अर्थच्या सेंटरच्या दिशेने म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. ठीक आहे, पृथ्वीचं सेंटरच्या दिशेने ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन असेल. आता बघा, मग ही जी जी ची व्हॅल्यू आहे, स्मॉल जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि कॅपिटल जी म्हणजे आपण काय घेतला, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ही ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे, त्याची व्हॅल्यू आपण घेतली 6.67 इंटू 10⁻11. आता आपल्या घ्यायची स्मॉल जी ची व्हॅल्यू म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. The value of g can be calculated by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth's surface. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे का ज्याचं मास m आहे आणि तो ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सेंटर पासून r या डिस्टन्स वरती आहे.
आता हेच डिस्टन्स पृथ्वीची काय मानली जाते, रेडियस मानली जाते, आर ही. आता आपण जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतलेला आहे तो काय सांगतो, एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आता एफ म्हणजे काय झाला, फोर्स. जी म्हणजे काय झाला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एम म्हणजे काय झाला, मास ऑफ अर्थ झाला. हा स्मॉल एम म्हणजे काय झालं, मास ऑफ बॉडी ऑन विच द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज देअर. म्हणजे पृथ्वीवरचा कोणताही पदार्थ, सभोवतालचा कोणताही पदार्थ ज्याच्यावरती पृथ्वी तिचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आहे त्याचा मास. आणि आर ही झाली रेडियस ऑफ अर्थ किंवा पृथ्वीची त्रिज्या. आता कॅपिटल एम हा आपण जर मास ऑफ अर्थ घेतलेला आहे आणि इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ अर्थ, समजा तो पदार्थ पृथ्वीच्या कुठं आहे, सरफेसवर आहे, ज्याच्यावरती पृथ्वी तिचं गुरुत्वबल प्रयुक्त करणार आहे. ती जी आर ची व्हॅल्यू आहे ती मी स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर मानली आणि ती म्हणजे रेडियस ऑफ अर्थ घेतली. दस द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड. आता मी काय करणार, मला जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता मी काय करतो, या इक्वेशन मध्ये एम जी ची व्हॅल्यू टाकतो, बरोबर आहे. एम जी हा स्मॉल एम जी मी इथं टाकला. मग आता काय करतो मी, हा एम इथं डिवाइड करून घेणार. मग हा एम आणि हा एम जीचा एम हा काय झाला, कॅन्सल झाला. मग मला काय मिळालं, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी म्हणजे ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. जी म्हणजे काय झाला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट झाला. एम म्हणजे काय झाला, मास ऑफ अर्थ झाला. आणि आर म्हणजे काय झाली, रेडियस ऑफ अर्थ झाली. आता जी ची व्हॅल्यू आपण टाकली 6.673 इंटू 10⁻11. एम ची व्हॅल्यू टाकली 6.4 इंटू 10⁶. आर ची व्हॅल्यू टाकली रेडियस 6 इंटू 10⁻24 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ऍक्च्युअली करायची गरज नाही, ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट लर्न करून टाका. ही आली 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता एक तुमच्या लक्षात येत आहे स्टुडंट, ही जी ची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर, ही व्हॅल्यू या स्मॉल एम वरती डिपेंड नाही. स्मॉल एम म्हणजे काय झाला, मास ऑफ ऑब्जेक्ट. एखादा पदार्थ पृथ्वीवर कुठेही असला तरी त्याचं मास हे पृथ्वीच्या मासच्या कम्पेअर मध्ये अगदी निग्लिजिबल आहे, नगण्य आहे, अतिशय कमी आहे. त्यामुळे ती जी बॉडी आहे अर्थ सरफेसवरती तिच्या मासवर ही जी ची व्हॅल्यू डिपेंडंट नसते. तुम्ही एवढं लक्षातच ठेवायचं. द व्हॅल्यू ऑफ जी इज अ फिक्स हिअर. हाऊ मच, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपण भविष्यामध्ये कॅल्क्युलेशनसाठी ज्यावेळेस आपण ही व्हॅल्यू वापरणार आहे ती 9.77 ऐवजी आपण काय घेणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेणार आहे. ठीक आहे. आता आपण इथं थांबणार आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण जी ची जी व्हॅल्यू आहे ती कशी बदलत जाईल तो पार्ट आपण घेऊ.